प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण खमंग आणि खुसखुशीत थालीपीठाची भाजणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आणि डाळी वापरून मस्त खमंग आणि खुसखुशीत थालीपीठाची भाजणी आणि एकदा बनवून ठेवली की पाहिजे तेव्हा आपण थालीपीठ बनवू शकतो। तर चला पाहूया भाजणी कशी बनवायची ते। तर चला थालीपीठाची भाजणी बनवण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते पाहूयात। तर पाहू शकता मी अर्धा किलो घेतलेली आहे बाजरी, आणि जेवढी बाजरी घेतलेली आहे ना तेवढीच आपण काय केलेलं आहे तांदूळ वापरलेले आहे। म्हणजे अर्धा किलो बाजरीला आपण हे अर्धा किलो घेतलेले आहे तांदूळ, आणि हे तांदूळ जे आहे ते रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे। म्हणजे जेवढी आपण बाजरी घेतलेली आहे तेवढंच आपण घेतलेलं आहे तांदूळ। आणि आता इकडे मी घेतलेली आहे ही ज्वारी। आता ज्वारी घेताना काय करायचे, जर तुम्ही अर्धा किलो बाजरी घेणार असेल तर पाव किलो ज्वारी घ्यायची, कारण ज्वारी जास्त आपण घेतली तर मग थालीपीठ थोडेसे वातट होतात। कारण तुम्हाला माहिती आहे की भाकरी जशी आपण गरम गरम खाल्ल्यावरती मऊ लागते आणि चवीला छान लागते, तसंच ज्वारीचं आहे। त्यामुळे जर तुम्ही अर्धा किलो जर बाजरी घेत असेल तर पाव किलो ज्वारीचा वापर करा। आणि आता हे घेतलेलं आहे एक वाटीभर मी गहू घेतलेले आहे, आणि हे आहे चण्याची डाळ आहे एक वाटीभर, म्हणजे हरभरा डाळ। आणि हरभरा डाळीची पण अर्धी वाटी आपण इथे घेतलेली आहे मुगाची डाळ, अर्धी वाटी ही घेतलेली आहे पोहे, आणि एक छोटी वाटी मी जवळजवळ म्हणजे आतपाव आहे हे मटकी घेतलेली आहे। आणि इकडे पाहू शकता मी बडीशेप घेतले आहे 2 चमचे, ओवा घेतला 1 चमचा, 1 चमचा मेथीचे दाणे घेतले, आणि 2 चमचे काय केलेले आहे धणे घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, सर्व साहित्य जे आहे ना ते सर्व छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर चला आता आपण एक एक करून सगळं भाजून घेऊया। तर सगळ्यात अगोदर आपण भाजूया ही घेतलेली आहे मी बाजरी। आणि सगळं साहित्य भाजताना काय करायचे, डाळ्या आणि धान्य भाजताना मीडियम गॅसवर भाजायचे, मस्त खरपूस सगळं भाजून घ्यायचे, जाळायचे वगैरे काही नाही। त्यामुळे फास्ट गॅसवर न भाजता सगळं धान्य मीडियम गॅसवर भाजायचे। जसं तुम्ही भाजत जाणार तसं तसे बघा कलर छान असा ब्राऊन व्हायला लागतो। तर अशा पद्धतीने आपल्याला बाजरी आता भाजून घ्यायची आहे। तर चला बाजरी भाजून झालेली आहे, हे बघा कलर पाहू शकता असा ब्राऊन कलर आला पाहिजे, म्हणजे बाजरी छान भाजते। तर आता आपण ताटामध्ये काढून ठेवले आहे थंड होण्यासाठी। तर चला आता त्याच कढईमध्ये आपण भाजूया तांदूळ। अर्धा किलो बाजरी भाजलेली आहे, तर अर्धा किलो आपण तांदूळ घेतलेले आहे भाजण्यासाठी। तर हे बघा असे भाजताना थोडा थोडा कलर चेंज होत जातो, तर असे तांदूळ भाजून घेऊया। तर चला भाजून घेतलेले तांदूळ एका मोठ्या ताटात आपण काढून घेतले, ते थंड होण्यासाठी आपल्याला एक एक करून ठेवायचं आहे। तर चला त्याच्यामध्ये आपल्याला भाजायची आहे ज्वारी। ज्वारी पण आपल्याला अशीच लालसर भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवर। तर चला आता ज्वारीसुद्धा मी भाजून घेतलेली आहे, बघा पाहू शकता कशी भाजलेली आहे, असं छान लालसर रंग आलेला आहे। आणि सगळे धान्य भाजताना छान खरपूस असा वास पण सुटतो। तर त्याचप्रमाणे आपल्याला एक वाटी गहू भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा एक 5-10 मिनटं लागतात, पण पटकन भाजतात। बघा अशा पद्धतीने गहूसुद्धा आपण घेतलेले आहे भाजून। आता मी ते पण टाकून घेते, कारण सगळं धान्य झाल्यावरती आपल्याला पुन्हा थंडच करून घ्यायची आहे। एक वाटी आता ही चणा डाळ बघा भाजून झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आता त्याच्यामध्येच आपण काय करूया, भाजूया मटकीचे दाणे। तर बघा छान मटकी भाजलेली आहे, काढून घेते मी। आता आपण भाजूया मुगाची डाळ अर्धी वाटी। तर मुगाची डाळ सुद्धा पाहू शकता छान भाजून घेतलेली आहे। चला आता मी काढून घेते। आता या कढईमध्ये आपण भाजूया पोहे अर्धी वाटी, आणि हे जे घेतलं होतं बडीशेप धने ओवा ते आता आपण याच्यामध्ये भाजून घेऊया। बघा मस्त भाजलेले आहे, छान असा वास सुटतो भाजताना। हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेतलेलं आहे, आणि सगळं साहित्य जे आहे ना आपल्याला हे भाजून घेतलं डाळी आणि धान्य हे आपल्याला थंड होऊन द्यायचे। भाजताना मीडियम गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचे, आणि जेव्हा आपण धान्य भाजतो ना तर तेव्हा ह्या भाजीचा छान असा वास सुटतो। आता हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे, आपल्याला काय करायचं आता हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे। थंड झाले की मग आपण एकत्र करूया। तर चला बघा सगळं आता हे थंड झालेलं आहे। आता आपण काय करायचं, सगळं एकत्र करायचे, आणि एकत्र करून आपण काय करणार आहे गिरणीमधून बारीक करून आणणार आहे।
अशी मस्त खमंग आणि खरपूस थालीपीठाची भाजणी एकदा बनवून ठेवली की केव्हाही आपल्याला वाटेल ते आपण थालीपीठं बनवू शकतो. आणि सगळं साहित्य जे आहे ते घरातलंच आहे, काही विकत आणायची गरज नाही, कारण नॉर्मलीच आपण जे घरामध्ये आपलं धान्य आहे तेच आहे. आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे, मुलांना आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो आणि भाजणी एकदम छान लागते, त्यामुळे मुले सुद्धा थालीपीठं आवडीने खातात. तर चला हे बघा, सगळी आता हे धान्य आपण एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे मी बारीक करून आणते. हे बघा, खमंग आणि खुसखुशीत थालीपीठाची ही भाजणी आपली तयार झालेली आहे आणि ही 2 किलोची जवळजवळ झालेली आहे. आणि आता हे आपण थालीपीठे वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा बनवू शकता, कोथिंबीर वापरून, कांद्याची पात वापरून, आणि मेन म्हणजे पालकची भाजी पौष्टिक आहे, पण बरेच जण खात नाही, तर बारीक चिरलेली पालक जर याच्यामध्ये टाकली तर थालीपीठं पण छान होतात. तसेच कोबीचा कांदा वापरून बनवू शकता, काकडी घालून बनवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक थालीपीठ जर म्हटलं तर दुधी भोपळा, कारण दुधी भोपळाचे फायदे खूप आहे बीपीच्या लोकांसाठी, किंवा जर शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं तर ते नियंत्रित करतं. मग दुधी भोपळा खाल्ला पाहिजे, पण आपण बरेच जण दुधी भोपळा खातच नाही. मग अशा वेळी आपण दुधी भोपळा बारीक किसून जर थालीपीठामध्ये घातला आणि जर हे भाजणीचा वापर करून, आणि ही भाजणी म्हणजे आपण पूर्ण टाकलेलं आहे, याच्यामध्ये काही एक्स्ट्रा टाकायची गरज नाही, फक्त तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट जर टाकला आणि दुधी भोपळा किसून जर टाकला तर मस्त खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ तयार होतात. आणि खाणाऱ्याला पण कळत नाही की याच्यामध्ये आपण दुधी भोपळा वापरलेला आहे. त्यामुळे तुम्ही ना जर ही भाजी तयार करून जर ठेवली तर हवे तेव्हा तुम्ही दुधी भोपळ्याचे थालीपीठं बनवू शकता. आणि एकदाच बनवून ते मी हवे तेव्हा नाश्त्यासाठी बनवू शकतो, किंवा कधी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला तर झटपट होणारे हे मस्त असे हे खमंग आणि खुसखुशीत थालीपीठाची भाजणी आहे. तर वाट कशी बघताय, एकदा मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत थालीपीठाची भाजणी बनवून पहा आणि एकदम छान होतात. आणि कमेंट करून नक्की सांगा थालीपीठाची भाजणी कशी झालेली आहे. तर चला, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खमंग आणि खुसखुशीत थालीपीठाची भाजणी बनवून ठेवा आणि पाहिजे तेव्हा थालीपीठे पटकन बनवून करायला पण थालीपीठे एकदम साधी आणि सोपी आहे. ती कशी बनवायची याचे सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की शेअर करेल.